संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण हे बीड जिल्ह्याला काळिमा फासणारे असून या घटनेचा मी निषेध करतो। हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे त्याला माझं समर्थन आहे, परंतु त्याआधी आरोपीला अटक करणे गरजेचे आहे अशी मागणी खासदार बजरंग सोनवणेने केली। मी या प्रश्नावर अमित शहा यांची भेट घेऊन या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केल्याची माहिती त्यांनी माध्यमाशी बोलताना दिली। उगं काहीतरी त्यांना अटक दाखवायची म्हणून दाखवली, मेन आरोपी सुटलीत का सोडलीत का सुटलीत ते कळा नाही मला। माझा पोलीस यंत्रणेवरच भरोसा राहिलेला नाही, कारण पोलीस यंत्रणेला मोबाईल सापडले म्हणतात, मग सीडीआर कोणचा मोबाईल सापडला डिक्लेअर का करत नाही? त्या जॉबामध्ये त्यांनी काय दिलंय, त्यांना रिमांड झाली का? दररोज त्यांनी प्रेस नोट दिली पाहिजे की या आरोपीचं काय झालंय। त्याला काय कॉम्पिटिशन घटना आहे, ओपन टू आलंय, सगळ्या जगाची सगळ्यांची मागणी आहे। त्याच्याप्रमाणे माझं म्हणणं की जसा फास्ट ट्रॅकवर चालवा म्हणून मागणी केली काल कुणीतरी एक आमदारांनी, तर माझं म्हणणं आहे की फास्ट ट्रॅकवर चलविलाच पाहिजे। माझी ती तर मागणी, त्या मागणीला माझं समर्थन आहे, पण त्याच्या अगोदर अटक तर करा। का अटक नाही करायची गुन्हेगारांना फास्ट ट्रॅकवर काय करायचं? मग कुणाला चालवायचं फास्ट ट्रॅकवर? तर त्या फास्ट ट्रॅकवर गुन्हा चालविण्यासाठी अगोदर आरोपी अटक करायसाठीच लवकरात लवकर भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आणि आरोपी अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणेनं काम केलं पाहिजे। ती पोलीस यंत्रणा तेवढे करत नाहीये असं मला वाटतं। तुम्ही या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली, सीबीआय चौकशीची मागणी केली, काय नेमकं त्यांनी? नाही, आदरणीय अमित भाई शहा यांना मी जाऊन भेटलो की माझ्या मतदारसंघातील असा असा प्रकार झालेला आहे आणि अशा बऱ्याच घटना घडत आहेत, बरेच खोटे गुन्हे दाखल होत आहेत, ज्या घटना घडलेल्या नाहीत त्या कुणाच्या तरी माती मारल्या जातात, ज्या घडतात त्याला कुणीही न्याय देत नाही, असा हा प्रकार खूप आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत खूप चुकीचा घडलेला आहे आणि याची मला सीबीआय चौकशी पाहिजे। तर त्यांनी मला बरंच काही विचारलं की सीबीआय चौकशी कोण करणार आहे, तर त्यांना मी पार्श्वभूमी सगळी सांगितली। त्याच्यानंतर ठीक है, आप इस पे सोच लेंगे और कर लेंगे अपन, आप जो है तो उस पे